मित्रमंडळी नमस्कार. आज आमच्याकडे 2 बॉक्स आलेले आहेत. अर्थात हे बॉक्स जे आहे ते कालच आलेले आहेत आणि शिप रॉकेट या कंपनीकडून ट्रान्सपोर्टेशन झालेलं आहे. तर हे आपण बॉक्स जे आहे ते ओपन करतोय किंवा काय करायचं म्हणायचं रे पियुष? अनबॉक्सिंग करतोय आपण. काय काय हां, कॅम्पिंगला जाण्यासाठीच हे बॉक्स आपण ह्यातलं कॅम्पिंगचं साहित्य मागवलेलं आहे. तर हे 2 बॉक्स आपण अनबॉक्सिंग करतोय आणि अनबॉक्सिंग केल्यानंतर आपण डायरेक्टली दाखवूया. मित्रमंडळी आम्ही दोन्ही बॉक्स ओपन केलेले आहे आणि या बॉक्समध्ये काय काय आहे हे बघूया. तर हा बॉक्स आपण पहिल्यांदा ओपन करतोय. तर या बॉक्समध्ये आपल्याला बहुतेक तर यामध्ये कॅन आहे, हे वॉटर कॅन आहे. तर हे कॅम्पिंगला जाण्यासाठी वॉटर कॅन आपण जे मागवलेलं आहे 12 लिटरचं आहे आणि हे आहे कॅम्प या कंपनीचं 12 लिटरचं आहे आणि हे दोन्ही बाजूनं आपण यात जे आहे ते पाणी भरून घेऊ शकतो. यात ही बरंचसं काही साहित्य आपल्याला बघायला मिळतंय. तर ते परत आपण प्रत्येकाचं सेपरेट जे आहे ते अनबॉक्सिंग करणार आहोत किंवा दाखवणार आहोत. परंतु यामध्ये आहे एक वॉटर बॉक्स, यामध्ये आहे मसाल्यासाठीचे बॉक्स आहेत बहुतेक. तर मसाल्यासाठी लागणारं जे हां, हे तेलाच्या बॉटल्स वगैरे आणि हे मसाल्यासाठी लागणारं वेगवेगळं जे साहित्य आहे ते ठेवण्यासाठी बॉटल्स आहेत. तर हे जे आहेत ते वेगवेगळे साहित्य ठेवण्यासाठी ज्या बॉटल आहेत तर ह्या आपण अनबॉक्सिंग केलेले आहेत. तर हे या बाजूला ठेव. यानंतर अजून यामध्ये वेगवेगळे बॉक्स आहेत. तर भरपूर बॉक्समध्ये बॉक्स आहेत. तर यात काय काय मिळते ते आपण बघणार आहोत. तर हे सगळं जे साहित्य आहे ते आपण ओपन करून घेणार आहोत आणि बॉक्समध्ये बॉक्स आहेत वेगवेगळे. तर यामध्ये काय साहित्य आहे हे बघून घेतोय आपण. यामध्ये एक बॅग निघाले. यामध्ये जो आहे तो पूर्ण भांड्यांचा सेट आहे आणि यात सगळं साहित्य जे आहे एक 5 ते 6 लोकांना लागणारं जे साहित्य आहे तर हा पूर्ण कुकिंग सेट आहे आणि यात एकामध्ये एक असे भरपूर भांडे आहेत की जे 5 ते 6 लोकांना आपल्याला पुरेसे होतील. तर याचा आपण परत सेपरेट व्हिडिओ बनवूया. फक्त यात काय काय आलं तेवढं बघूया. तर मित्रमंडळी अनबॉक्सिंग करण्यासाठी मदत करत आहेत आयुष आणि पियुष आणि त्यांना ह्यामध्ये काय काय आहे हे बघायचं सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि यामध्ये लाईट आहेत. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लाईट आहेत तर हे टेंट लाईट आहेत. आता हे काय काढत बसू नको, हे आपण परत सगळं बघूया. तर अशा प्रकारची लाईट आहे. तर ह्या लाईट ज्या आहेत तर ह्या लाईट आपण परत अनबॉक्सिंग करणार आहोत. तर हे लाईट आहे. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कदाचित लाईट किंवा बल्ब असतील आणि कॅम्पिंगसाठी लागणारा जो सेटअप आहे त्यामध्ये हे मॅग्नेट आहेत. इथं हे मॅग्नेट 2 आहेत की यामध्ये आपण काहीही गोष्टी अडकवू शकतो. तर हे मॅग्नेट मागवलेले आहेत. हे मॅग्नेट आहेत, इकडे समोर दाखव इथं. तर हे समोरच्या बाजूला हे मॅग्नेट अडकवायचे आणि ह्या मॅग्नेटचा वापर आपण काही गोष्टीसाठी हँगिंग उघडा तुम्ही उघडा स्वतः. हां उघड. हे इथं ओपन करता येते ना, ओपन करून बघा. तर ते मॅग्नेट आहेत. हां ते ओके भयान उघडले. हां त्याला उघडून दाखव रे. तर त्यात मॅग्नेट आहेत आणि यामध्ये काय निघते बघू. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहेत. तर आपण असे वेगवेगळे साहित्य मागवलेले आहेत. तर प्रत्येकामध्ये काय काय निघते हे बघणार आहोत. या ठिकाणी पंचमन आहेत बहुतेक. तर म्हणजे हे पावसाळ्यात आपल्याला किंवा बर्फात फिरण्यासाठी तर ते आहेत. ते 2 आहेत. आणि ही जी आहे तर ही कॅम्पसर लायटर गन आहे की यामुळं आपण ब्युटेन गॅसनं आग पेटवू शकतो. तर हा आहे. हे 2 आहेत की या हे पावसात किंवा बर्फात सुद्धा फिरता येतं. तर हे 2 आहेत. यानंतर या बॉक्समध्ये काय निघते बघूया. तर आपण प्रत्येक बॉक्स फोडून बघणार आहोत काय काय निघते ते.
आणि असे एक साधारणपणे 15-20 प्रकारचे आपण हां वेगवेगळे साहित्य मागवले की कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आवश्यक असणाऱ्या गोष्टीच मागवलेल्या आहेत. याशिवाय कॅम्पिंगसाठी लागणारं साहित्य जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. किमतीही फार आहेत, पण आपण आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण मागून घेतलेलं आहे. इतर गोष्टीवरती आपण वायपट खर्च करणार नाही सध्याच्या परिस्थितीत. हां तर हे जे साहित्य आहे हे आपण उघडायचा प्रयत्न करतोय. पॅकिंग अतिशय जबरदस्त आहे, त्यामुळं पॅकिंग सहजासहजी निघत नाही. यामध्ये काय आहे हे बघूया आपण. तर यामध्ये हे जे आहे ते ब्युटेनचे कॅन आहेत, त्यामुळं हे फारसं हे ब्युटेनचे कॅन असल्यामुळं हे 4 कॅन मागवलेले आहेत आपण कॅम्पिंगसाठी. यामध्ये एक प्रोपेनचं कॅन असेल कुठंतरी. यामध्ये कदाचित गॅसच आहे त्यामध्ये. ते खाली पडलेलं बॉक्स उचल. यामध्ये ही कदाचित, तर आता तेवढा वेळ नाही आपल्याला, त्यामुळे आपण टेंट बनवत बसणार नाही. फक्त आपण ओपन करून बघणार आहे की काय काय यात साहित्य आहे. आणि हे कॅम्पिंगसाठी लागणारं साहित्य आहे. ज्यावेळेस आपण आउटडोर कॅम्पिंगसाठी, तू बोल ना तुला काय बोलायचं असलं तर. तर तुला हे साहित्य कसं वाटतंय, यात काय काय बघायला चांगलं आहे ना? तर यामध्ये काय काय आहे हे बघतोय आपण. यामध्ये आहे 2 परत जे आहे ते ब्युटेनचेच कॅन आहेत. आणि यामध्ये कदाचित काय आहे हे आपण ओपन केल्याशिवाय लक्षात येणार नाही, म्हणून आपण यामध्ये काहीतरी वेगळं असावं असं वाटतंय. आणि त्यामध्ये काय निघतंय हे पण बघूया आपण. यामध्ये सुद्धा कदाचित परत यात ब्युटेनचे चालले आहेत. ब्युटेन कदाचित यात प्रोपेन सुद्धा असेल. तर हे आपण 6 मागवले होते, यामध्ये प्रोपेन असेल. कारण प्रवासात आपल्याला पूर्ण प्रवासभर साहित्य कमी पडू नये. कारण आपल्याला जे जायचं आहे तर स्पिती टूरला जायचं आहे. आणि स्पिती टूर साधारणपणे आमची जी आहे ती शिमल्यापासून सुरू होऊन मनालीपर्यंत येणार आहे. आणि वाटेतला प्रवास असा एक साधारणपणे 3 आठवड्याचा प्रवास आहे. तर 3 आठवड्याच्या प्रवासासाठी लागणारं जे साहित्य आहे, तर ह्यातलं काही साहित्य आहे की परत परत वापरता येणार आहे, आणि बरंचसं साहित्य आहे की जे आपल्याला वापरता येणार नाही. तर आपण LPG गॅस घेऊन जाणार नाहीत. LPG गॅसला परवानगी नाही. आणि हे जे आहे ते प्रोपेनचं सिलेंडर आहे. तर हे प्रोपेन गॅसचं सिलेंडर आहे. आणि हे प्रवासात आपल्याला मायनस टेम्परेचरला किंवा कमी टेम्परेचरला चालू शकतं, आणि म्हणून हे मागवून घेतलेलं आहे. तर हे झाले सिलेंडर. आता यामध्ये काय निघते बघूया आपण. आणि यामध्ये जे आहे ते साहित्य आपण उघडून बघणार आहोत. कमोड नाही, ते जे आहे ते फोल्डिंगचं टॉयलेट आहे. आणि हा टेंट आहे. आणि यामध्ये आहे बॅटरी, सोलर बॅटरी आहे. आणि हा जो आहे तो फोल्डिंगचा टॉयलेट टेंट आहे, म्हणजे टॉयलेट टेंट आणि शॉवर टेंट. हां बरोबर. तर टॉयलेट आणि शॉवर टेंट आहे. यामध्ये ही जी आहे ही फोल्डिंगची बकेट आहे. तेव्हा ही जी आहे की नाही पाण्यासाठी, ही फोल्डिंगची बकेट आहे. यामध्ये मला वाटते आपण हे पाणी घेऊ शकतो. तर हे बघा, ही जी बकेट आहे ही अशी फोल्डिंगची बकेट आहे. यामध्ये पाणी आणता येते. हे ही बघ रे, फोल्डिंग बकेट. ही सोलर लाईट आहे. यामध्ये दिशादर्शक यंत्र आहे. याशिवाय यामध्ये हा जो आहे तो ग्लास ब्रेकर आहे. आणि ग्लास ब्रेकर हां. आणि यामध्ये आपल्याला ही जी बॅटरी आहे तर ही बॅटरी अशी चालू बंद करता येते. हा ग्लास ब्रेकर आहे. आणि यामध्ये परत लाईटचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर यामध्ये हँगिंगसाठी वगैरे जे आहेत, तर हे यात फ्लॅशर पण आहे. हां. तर असे वेगळे हां. तर यात वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, बॅटरी आहे. आणि नंतर आपल्याला अजून 1-2 बॉक्स राहिले आहेत. तर यामध्ये बहुतेक चेअर असतील. तर यामध्ये चेअर असावीत असं वाटतंय, पण काय आहे हे नक्की सांगू शकत नाही. बघूया यात काय निघतंय ते.
तर यामध्ये काय निघतं तेही बघणार आहोत आपण. तर यामध्ये छोटं छोटं साहित्य आलेलं आहे आणि यामध्ये आहे लाईट आहे, LED लाईट. हां, नंतर यामध्ये आहेत हे पाण्यासाठीच आहे. नंतर म्हणजे पाणी घेण्यासाठी. आणि यामध्ये आहेत हे बल्ब आहेत, असे हे हँगिंगचे बल्ब आहेत. म्हणजे टाईप सी न चार्जिंग होतात. तर हे कॅम्पला आपल्याला आणि अनब्रेकेबल आहेत. तर हे बल्ब जे आहेत ते आपण हँग करू शकतो. एक साधारणपणे 4 तास चालतात असे माहिती आहे. आणि हे चालू बंद करण्यासाठी इथं सोय आहे. हे बघा, या ठिकाणी असा बल्ब आहे. हां, LED बल्ब असल्यासारखे आहेत हे. आणि यामध्ये सुद्धा लाईट आहे, ही पण चार्जिंगचीच आहे. तर हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या लाईट आहेत. तर ही सुद्धा चार्जिंगची. आणि त्याचबरोबर समोर सी टाईप चार्जिंग आहे, ही लाईट आहे. तर आज आलेलं जे साहित्य आहे ह्यात LED वर सगळ्याच आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि या बॉक्समध्ये काय राहिलेलं आहे, हे एक राहिलेलं, एक छोटं बॉक्स राहिलेलं आहे. अजून एखाद दुसरं बॉक्स असेल. हां, ते सगळीकडेच हँगिंग पण करता येते, लटकवता पण येते. ते लटकवून. हां, हे बघ, ही पण कॅम्पिंग लाईट आहे. ह्या बॉक्समध्ये घालून ठेव. आणि आता राहिलीत कुठली बॉक्स, हे एक बॉक्स राहिलेलं आहे. तर हे शेवटचं बॉक्स राहिलेलं आहे आणि हे आपण फोडणार आहे. अजून एक पार्सल यायचं राहिल्यासारखं वाटतंय मला. तर यामध्ये काय निघतंय बघूया. तर असा हा एकूण जो प्रकार आहे. कलर बदलते. हो, कलर बदलतात. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आहेत. आणि यात काय निघतंय ते पण बघणार आहोत. तर हे असं तर यामध्ये सुद्धा वेगळं साहित्य आपल्याला बघायला मिळतंय. तर हे बॉक्स आपण काढतोय. या बॉक्समध्ये काय निघणार आहे, पियूष जरा काढण्यासाठी मदत कर जरा. हे ठीक आहे, थांबा जरा थांबा. हे आपण फोडूनच घेऊया. फोडून घेतल्यानंतर कळेल की यात काय आहे ते. हात काढ. हे पॅकिंग अतिशय जबरदस्त केलेलं आहे. आणि यामध्ये कदाचित हा टेबल असावा आणि बाकीचं साहित्य अजून आलेलं नाही. तर ते आल्यानंतर आपल्याला परत एकदा अजून काही साहित्याचं अनबॉक्सिंग करावं लागेल. तर यामध्ये हा आहे तो टेबल आहे. अजून एक आपलं पार्सल यायचं राहिलेलं आहे. तर हा जो आहे तो बहुतेक टेबल असेल. हा, तर हा आहे, हा टेबल आहे. असा इकडे बघ, हा असा उपयोगाला येतोय. हे बॉक्स आहे का असं. आणि हे जे आहे हे असं करता येते. म्हणजे हे असं झालं का या ठिकाणी. तर हा जो आहे, तर हे चालू करू परत. पण आपल्याला हा जो टेबल आहे तर हा वेगवेगळ्या कामासाठी यामध्ये हा क्रेट सारखा आहे. हा जो टेबल आहे तर क्रेट सारखा आहे. आणि याचा उपयोग आपल्याला साहित्य ठेवण्यासाठी. आणि हा आहे तो चॉपिंग टेबल. तर असा हा उपयोग. हां, एवढं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. आणि हा आहे तो पाण्याचा कॅन आहे. म्हणजे यात एक 10 लिटरचं पाणी आपल्याला यात बसू शकते. तर असं हे कॅन आहे. तर हे कॅन, तर एवढं साहित्य आलेलं आहे. बाकीचं साहित्य अजून आपलं येणार आहे. तर हे पोर्टेबल कॅन आहे. आणि बाकीचे साहित्य अजून एक आपलं पार्सल यायचं राहिलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आहेत. तर एवढं साहित्य आजच्या परिस्थितीत आलेलं आहे. आणि बाकीचं पार्सल एक यायचं राहिलेलं आहे. तर त्यानंतर पाठीमागचं एक काय आपण ओपन केले का सगळं. अजून एक अनबॉक्सिंग राहिलेलं आहे. तर हा जो आहे तो हा फोल्डिंग टॉयलेटचा प्रकार आहे. फोल्डिंग टॉयलेट आहे. आणि यामध्ये काय काय येते हे बघूया आपण. तर यामध्ये बॅग जे आहेत, प्लॅस्टिक बॅग आहेत. तर ते ह्या आपण यूज अँड थ्रो करायचे आहेत. ह्यात असणारे केमिकल आहेत. आणि याशिवाय हा केमिकल टाकायचे त्यात. नाही बॅगमध्ये. हां, बॅगमध्ये बॅगचा आपण वापर ते टॉयलेटसाठी करणार आहोत. आणि हे जे आहे ते फोल्डिंग टॉयलेट आहे. तर हे फोल्डिंग टॉयलेट शीट. तर एवढं साहित्य आलेलं आहे. आणि हे त्याचं कव्हर आहे. म्हणजे हे अतिशय एक चांगल्या प्रकारचं कव्हर त्याचं आहे. यामध्ये आपण भरू शकतो. तर हे पूर्ण फोल्डिंगचं आहे.
आणि ह्याचं वजन जे आहे ते 100-120 किलोपर्यंत चालू शकतं. तर अशा प्रकारचं हे टॉयलेट सीट आहे. तर यामध्ये आपण कॅरी बॅग टाकून आणि यासाठी लागणारं जे हँगिंगचं साहित्य दिसतंय, तर हे असं पूर्णपणे साहित्याचा उपयोग इथं हे असं टॉयलेट सीटचा वापर आपण यात करू शकतो. आणि हे जे आहे तर ते अशा प्रकारचं टॉयलेट सीट आहे की यावरती जरी माणूस बसला वजनदार तरीही काही अडचण येत नाही. तर पियुष तुला बसून बघायचं तर बघ, ये इकडं खाली उतरून बघ, ये लवकर. इथंच बघावं लागेल. हां, तर पियुष बसून बघतोय. अगदी मोठ्या माणसाचं वजन सुद्धा ह्याच्यावरती चालू शकतं. तर असं हे पोर्टेबल टॉयलेट आहे की जे फोल्डिंगचं टॉयलेट आहे. तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत.